गुरुवार दिनांक 5 मार्च 2026 रोजीचा दिवस होता. सकाळचे 10 वाजलेले होते. एक विवाहित महिला रस्त्यावर प्रियकराची वाट पाहत थांबलेली होती. थोड्याच वेळात प्रियकर मोटरसायकल घेऊन येतो. त्याचवेळी महिला त्या गाडीवर बसते. दोघेही नागपूर कोराडी महामार्गावर प्रवास सुरू करतात. रस्त्यावर वाहनाच्या नेहमीप्रमाणे वर्दळ सुरू होती. पण कोळार नदीच्या पूल ओलांडत असताना दुचाकीवर बसलेल्या महिलेची पर्स खाली पडते आणि त्याचवेळी तरुण गाडी थांबवतो. गाडी थांबवल्यानंतर महिला खाली उतरते आणि त्याचवेळी प्रियकर हा पर्स उचलण्यासाठी खाली वाकतो आणि तो खाली वाकताच महिला सोबत आणलेल्या चाकूने त्याच्यावर पहिला वार करते. मानेवर वार होताच तरुण खाली पडतो. रस्त्याने जाणारे प्रवासी त्याच्याकडे पाहतात, मात्र कोणीही मध्यस्थी करत नाही. त्याचवेळी दुसरा एक व्यक्ती त्या ठिकाणी येतो आणि तो सोबत आणलेल्या हत्याराने त्या तरुणावर सपासप वार करतो. तो तरुण ओरडत होता, पण त्याच्या रक्ताने माखलेला देह काही क्षणातच शांत झाला. कोण होता हा तरुण? नेमके ह्या महिला आणि पुरुषानं मिळून त्याचा असा काटा का काढला? पुण्यातून होळीच्या सणाला गावाकडे आलेल्या सागरच्या आयुष्यात नेमका धक्कादायक घटनाक्रम कसा घडला तेच आपल्याला या घटनेतून सविस्तर जाणून घ्यायचं आहे. आता नागपूर जिल्ह्यातील नरखेड तालुक्यात सावंगी नावाचे गाव आहे. या गावामध्ये सागर वानखेडे नावाचा तरुण. गावात शिक्षण सुरू झालेलं होतं. प्राथमिक शिक्षणाचा काळ संपल्यानंतर महाविद्यालयीन शिक्षण सुरू असताना त्याच्या गावातील सोनाली नावाची तरुणी होती. ती देखील त्याच्याच वर्गात शिक्षण घेत होती. दोघेही एकाच वयाचे होते, एकाच वर्गात शिक्षण घेत होते. त्यामुळे दोघांमध्ये नेहमीच सतत संपर्क येऊ लागला होता. दोघांच्या संपर्कात कधी अभ्यासाचा बहाणा तर कधी बाहेर फिरण्याचा बहाणा सुरू झालेला होता. दोघांच्या या गाठीभेटीमध्ये दोघांमध्ये प्रेम संबंध सुरू झाले. सोनाली हिला सागर आवडू लागला होता, तर सागर याला सोनाली देखील आवडू लागली होती. दोघांमध्ये सुरू झालेल्या प्रेमाचा गुलकंद चाकत असताना शेवटी कसं आहे, ग्रामीण भागामध्ये हे असली उद्योग जास्त काळ लपून राहत नाहीत. दोघांमध्ये जवळपास 1-1.5 वर्षाचा कालावधी झालेला होता. सागर आणि सोनाली यांच्यामध्ये प्रेम झालेलं होतं. आता त्या प्रेमाची चर्चा देखील गावभर होऊ लागली होती. शेवटी आईवडिलांना आपली इज्जत प्यारी असते, ती जपण्यासाठी ते नेहमीच प्रयत्न करत असतात. आता सोनालीचं वागणं आणि गावात होत असलेली चर्चा, त्यामुळे सोनालीच्या वडिलांनी सोनालीचं लग्न करायचं ठरवलं. सोनालीच्या वडिलांनी नागपूर शहरालगत असलेलं खापरखेडा गाव गाठलं आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर गजभिये कुटुंबामध्ये एक मुलगा असल्याची त्यांना माहिती मिळालेली होती. पाहुण्याकडे चौकशी केली असता सोनाली आणि राजू यांचं लग्न लावून देण्यात आलं होतं. परंतु अडचण अशी झाली होती की सोनालीचं खरं प्रेम हे तर सागरवर होतं. शेवटी आईवडिलांचा दबाव, आईवडिलांचा आग्रहाखातर सोनालीने राजूबरोबर लग्न करायचं ठरवलं होतं, म्हणजे लग्न केलं होतं. पण तिचे ते मन जे होतं ते सागरमध्ये अडकलेलं होतं. शेवटी सागर याने देखील शिक्षण पूर्ण केल्यानंतर पुणे शहर गाठलं होतं. त्याच्या डोक्यात एवढं होतं की आता सोनालीचं जरी लग्न झालं असलं तरी ती आपल्याबरोबर संपर्कात राहील, याची त्याला आशा होती आणि खात्री देखील पटलेली होती. आता त्यानुसार सोनाली हिने देखील सागर याचा शब्द मोडला नाही. सागर हा पुणे या ठिकाणी एका कंपनीमध्ये कामासाठी निघून गेला आणि कामासाठी त्या ठिकाणी निघून गेल्यानंतर सोनाली बरोबर त्याचा संपर्क काही तुटला नाही. सुरुवातीचे काही वर्ष सोनाली राजू बरोबर चांगली राहू लागली. सुखाचे दिवस त्यांचे सुरू झालेले होते आणि याच काळामध्ये त्यांना एक मुलगा आणि मुलगी देखील झाली. तरी देखील सोनालीचं सागरवरचं प्रेम कमी झालेलं नव्हतं. अधूनमधून जेव्हा सागर हा सोनालीला भेटायला बोलवायचा त्यावेळी सोनाली विनासंकोच त्याला भेटायला जायची, त्याच्याबरोबर मौजमस्ती करायची. हे सर्व करण्यासाठी ती थोडी पण घाबरत नव्हती. परंतु दोघांमध्ये प्रेमाची गोष्ट जेव्हा पती राजू गजबे याच्या कानावर पडली तेव्हा मात्र प्रेम प्रकरणाला ब्रेक लागण्याची शक्यता दिसून येऊ लागली. तरी देखील सोनाली हिने सागर याच्याबरोबर बोलणं सुरू ठेवलं. त्याला कधी विरोध केला नाही. पण हे वाढत असलेलं प्रेम राजूला हैराण करू लागलं होतं. त्यावेळी मात्र सोनाली हिने सागर यालाच धोका द्यायचं ठरवलं. आता पतीला सर्व माहिती झालेलं होतं. जे काही सर्व झालेलं होतं, सर्व काही जे चालू होतं, सोनालीने ते सर्व पती राजू याला सांगितलं. आमचं पहिलं प्रेम होतं, पण आता काहीच नाही. सागर हा मला विनाकारण त्रास देत आहे, असं सोनाली राजू याला सांगू लागली. राजूला देखील सोनालीची गोष्ट पटली होती. राजूने सागर विरुद्ध खापरखेडा पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दिली होती. त्या ठिकाणी सांगितले होते की सागर नावाचा जो तरुण आहे
तो माझ्या पत्नीला त्रास देतो, आमच्या कुटुंबामध्ये विघ्न आणतो. आता राजू याला वाटलं होतं की आता तरी सागर हा सोनालीला परेशान करणार नाही, पण सोनाली बरोबर त्याचं बोलणं सुरूच होतं. सोनाली हिने देखील त्याला प्रत्येक वेळी समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, पण तो काही थांबायला तयार नव्हता. सागर पुण्यात असला तरी सोनालीशी त्याचं बोलणं थांबलेलं नव्हतं. ते दोघेही इंस्टाग्रामवर एकमेकाच्या संपर्कात होते. सोनालीचा पती राजू गजभिये याने यापूर्वी सागरला देखील अनेकदा सांगितले होते की तू माझ्या पत्नीचा नाद सोडून दे, पण इश्क जेव्हा डोकं फिरवतो तेव्हा कायद्याची भीती उरत नाही. होळीचा सण जवळ आलेला होता, त्यामुळे सागर पुण्यावरून आपल्या गावी सावंगीला आला. शेवटी गावात आल्यानंतर त्याच्या जुन्या आठवणी जाग्या होऊ लागल्या. गावात पाय ठेवताच त्याने पुन्हा एकदा सोनालीच्या इंस्टाग्रामवर मेसेज केला, मला तुला भेटायचं आहे. खूप दिवस झालं आपली भेट झालेली नाही, पण आज तुला भेटल्याशिवाय जमणार नाही. ज्या पद्धतीचा जो इंस्टाग्रामवर सागर याने मेसेज पाठवला होता, तो मेसेज तर सोनालीने वाचला. मेसेज वाचल्यानंतर तोच मेसेज तिने पती राजू याला देखील दाखवला. त्यावेळी मात्र राजूचा पारा चढला. एवढं सांगून सुद्धा सागर ऐकत नाही. त्यामुळे आज काही झालं तरी सागर याला धडा शिकवल्याशिवाय सोडायचं नाही, असं राजू यांनी ठरवलं. त्यामुळे सोनाली आणि राजू यांनी प्लॅन आखायला सुरुवात केली. सागर तुला जिकडे घेऊन जाणार आहे तिकडे घेऊन जाऊ दे, त्याच्याबरोबर तू जा. मी मुलांना शाळेत सोडतो आणि तुझ्या पाठीमागच येतो, असं सर्व काही प्लॅनमध्ये ठरविण्यात आलं. 5 मार्च रोजीची सकाळ झालेली होती. 9-9:30 वाजले होते. राजू आणि सोनालीनं एक भयंकर जो काही प्लॅन केला होता तो आज त्यांना सक्सेस करायचा होता. राजू हा नेहमीप्रमाणे आपल्या मुलांना शाळेत सोडण्यासाठी घराच्या बाहेर पडला. घराच्या बाहेर पडल्यानंतर तो घरी आला नाही. तो त्या शाळेच्या परिसरातच थांबला आणि त्या ठिकाणावरून तोने सागरवर लक्ष ठेवण्यास सुरुवात केली. आता दुसरीकडे सोनालीने सागरला भेटण्यासाठी श्याम मंगल कार्यालयाजवळ बोलवलं होतं. सोनाली जेव्हा घरातून बाहेर पडली तेव्हा तिने तिच्या पर्समध्ये एक धारदार चाकू सोबत ठेवला. जवळपास 9:45-10ची वेळ झालेली होती. सागर हा आपल्या दुचाकीने त्या ठिकाणी पोहोचला होता. सोनाली त्याच्या गाडीवर मागे बसली आणि सागरला वाटलं की आपण आज जुन्या आठवणींना उजाळा देऊ, पण त्याला कल्पना नव्हती की तो स्वतःच्या मृत्यूच्याच गाडीवर स्वार झाला होता. सागरची दुचाकी कोळार नदीच्या पूल ओलांडून पुढे निघाली होती. मागून राजू आपली गाडी घेऊन पाठलाग करत होता. अचानक सोनालीने आपली पर्स मुद्दाम खाली पाडली. अरे, माझी पर्स खाली पडली, असं म्हणून त्याने सागरला गाडी थांबविण्यास सांगितली. सागरनं गाडी थांबवली, रस्त्याच्या बाजूला गाडी घेतली आणि तो सोनालीची पर्स घेण्यासाठी खाली वाकला. सागर खाली वागताच सोनालीने तिच्या पर्समध्ये जो काही चाकू आणलेला होता तो बाहेर काढला आणि सागरच्या पाठीवर आणि मानेवर 2 वार केले. अचानक वार झाल्यामुळे सागर भांबावला. तो सावरण्यापूर्वीच राजू देखील त्या ठिकाणी पोहोचला. राजू याने त्याच्यासोबत आणलेलं धारदार शस्त्र बाहेर काढलं आणि दोघांनी मिळून सागर याच्यावर सपासप वार करायला सुरुवात केली. रस्त्याने जाणारे सर्व लोक पाहत होते, पण मदतीला कोणीच धावलं नाही. त्याच ठिकाणी सागर याचा जाग्यावरच मृत्यू झाला. दिवसाढवळ्या या घडलेल्या क्रूर कृत्यानंतर दोघेही शांतपणे आपल्या घरी परतले. घरी परतल्यानंतर ठरवलं होतं की आता पोलीस स्टेशनला जायचं, शरणागती पत्करायची, पण वाटेतच डीबी पथकाने त्यांना बेड्या ठोकल्या. राजू आणि सोनालीनं आपला गुन्हा देखील कबूल केला. त्यानुसार कोराडी पोलिसांनी खुनाचा गुन्हा देखील दाखल केला. आता या प्रकरणात पोलीस तपास करत आहेत. कॉलेजचं हे अर्धवट राहिलेलं प्रेम आज तिन्ही कुटुंबाच्या विनाशाला कारणीभूत ठरलं. सागरचा जीव गेला, राजू सोनाली तुरुंगात गेले आणि त्यांची 2 निष्पाप मुलं उघड्यावर आली. मित्रांनो, प्रेमात किंवा संसारात जेव्हा संवाद संपतो ना आणि सूड भावना निर्माण होते तेव्हा असाच अंत होतो. ज्या पद्धतीनं आता सध्या सोशल मीडियावर हा व्हिडिओ देखील व्हायरल होत आहे. तुम्हाला या कृत्याबद्दल काय वाटतं? याला प्रेम म्हणायचं की विकृती म्हणायची? कमेंट्समध्ये नक्की सांगत राहा. कमेंटमध्ये नक्की सांगा आणि पाहत राहा क्लिक टू न्यूज. सतर्क राहा, सुरक्षित राहा. नमस्कार.